नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. भीम चौक नारा रोड येथील अमर ज्योती बौद्ध विहार समितीच्या वतीने बौद्ध विहार परिसरात जगाला शांती व अहिंसेचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी सकाळी बुद्ध विहार समितीच्या वतीने अमर ज्योती बुद्ध विहार ते भीम चौक पर्यंत शांती अभिवादन रॅली काढण्यात आली. भीम चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला सामाजिक कार्यकर्ते रवी शेंडे व अनिल दुर्गे यांनी माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून अभिवादन करून बुद्ध वंदना घेण्यात आली. तसेच बुद्ध विहार परिसरात खीरचे वितरण करण्यात आले. तर सायंकाळी बुद्ध वंदना घेऊन भोजनदान करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे बंडोपंत टेभुर्णे, माजी नगरसेवक सुरेश जग्यासी, मिशन महाराष्ट्र न्यूजचे संपादक दिनेश घरडे, सुनील चौबे, राजन टेभुर्णे, रवी शेंडे, सुरेंद्र चहांदे, सामाजिक कार्यकर्ते बंटी दुधाने, अनिल दुर्गे, मालिनी खोब्रागडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी भगवान गौतम बुद्ध व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रखर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला नरेश साखळे, सौरभ चव्हाण, श्रीमती देशभ्रतार, अर्पणा शेंडे, शशी वासनिक, अनिता वासनिक, लीना चन्हादे, चंदा कोल्हे, कुसुम शेंडे, रूपती, विजया बनसोड, श्रद्धा मेश्राम, ज्योत्सना गवई, सपना ओके, सुधीर गवई यांच्यासह विहार समितीचे पदाधिकारी, सदस्य तसेच परिसरातील अनेक उपासक उपासिका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन शब्द, फक्त दोन शब्द, वेळ पुष्कळ झालेली आहे, तर लवकरात दोन शब्द बोलून आपल्या शब्दाला विराम द्यावा. त्यांना पण माझं खूप खूप नमस्कार. या उपस्थित या ठिकाणी सर्व उपासकांना आजचा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. आज संपूर्ण जगात भगवान गौतम बुद्धांची जयंती आज साजरी होत आहे आणि एक शांतीचा संदेश ज्यांनी जगामध्ये दिला. त्या विदेशामध्ये आपल्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने थायलंड असेल, श्रीलंका असेल, चायना, जपान ह्या देशांमध्ये, इंडोनेशिया, मलेशिया ह्या देशांमध्ये भगवान बुद्धांची जयंती आज जी साजरी होत आहे, तुम्ही जर टी व्हीवर पाहिलं असेल तर आपल्यापेक्षा जास्त चांगली होती. आपल्याकडे बऱ्याच दिवसापासून आता जयंती साजरी होत आहे, कारण आपल्यामध्ये एक धारणा होती की भगवान गौतम बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांचं महानिर्वाण झालं. आणि त्यामुळे नागपूर शहरात, कारण आता मी 2 वर्षात पाहतो, पण त्याच्या अगोदर भगवान बुद्धाची जयंती साजरीच होत नव्हती, परंतु केली पाहिजे. भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं की जो जन्माला आला तो जाईल, आणि त्यांनी सत्य सांगितलं, आपल्याला दिशा दिली. त्या काळात सम्राट अशोकांनी
केवढे मोठे राजे होते, स्वतः भगवान बुद्ध पण राजेच होते, परंतु त्यांनी राजे असताना सुद्धा त्यांना जेव्हा जगामध्ये हिंसा नको होती, त्यांच्या वडिलांनी लढाई केली, अनेक राज्य जिंकले, परंतु रक्तपात जेव्हा झाला त्यांना ते सहन झालं नाही आणि त्यांनी निर्णय घेतला की मी राज्याच्या सिंहासनावर बसणार नाही आणि त्यांनी घरातून तपस्या करायला निघाले आणि त्यांनी पाहिलं की जीवनाचं सत्य काय ते मी शोधून काढणार आणि त्यांना ती ज्ञानप्राप्ती झाली आणि तेव्हापासूनच बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार त्यांचे जे भिक्षू संघ होता त्याच्या माध्यमातून केला। त्या सगळ्यात जास्त भगवान बुद्धांचा जर कोणी प्रचार केला असेल तर ते सम्राट अशोक आहे। त्यांनी सुद्धा लढाई केली, खूप रक्तपात झालं, राज्य जिंकलं, परंतु राज्य जिंकल्याच्या नंतरही त्यांना मात्र समाधान झालं नाही आणि ते मग बुद्धांच्या शरण गेले। त्यावेळेस 84,000 बुद्धविहार सम्राट अशोकांनी बांधले। आजही आपल्याकडे इतिहास आहे। आता अलीकडे आपण सगळे लोक बुद्धविहार आपल्या उत्तर नागपुरात खूप झालेले आहेत। 263 बुद्धविहार झालेली आहेत आणि त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी एक चांगले ज्ञान त्याच्यातून जाते आहे। काही ठिकाणी वाचनालय आहे, काही ठिकाणी लायब्ररी झाल्या आहेत, काही विहारामधून महिला जास्त येतात, पुरुषांना वेळ कमी असतो, परंतु महिलांनी सुद्धा या ठिकाणी येऊन जर वंदना केली, सगळ्यांमध्ये प्रेमभावाचा जर आपण संदेश दिला समाजामध्ये। अलीकडे आपण इतकं वेळ नाही आपल्याकडे, कारण रिकामी वेळ असली की आपण TV चालू करतो आणि त्याच्यापेक्षा जास्त रिकामा मोबाईल राहतात आपल्या हातात। मोबाईलही असणं जरुरी आहे, TV पण पाहणं जरुरी आहे, कारण त्यामधूनच ज्ञान वाढते, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आपण जर त्याचा दुरुपयोग केला तर ते मात्र योग्य नाही। आधुनिक काळानुसार चालावं लागते, परंतु आपण आपल्या बुद्धविहारामध्ये जाऊन आपल्या मुलांना ते शिकवण जर लावली तर ते फार बरं होतं। कारण आजकालची नवीन मुलं वेगळ्या वेगळ्या व्यसनाच्या अधीन झालेले आहेत। दारू, बिडी, सिगरेट, ड्रग्स आम्ही अलीकडे पाहतो। त्यांचे आपल्या घरचे लोकांचे केस कसे त्या पोरांचे गार्डन बिल्डरकडे दिसतात, इकडे डिझाईनचे केस, ते फाटलेले पॅन्ट आमचे फाटत होते तर आम्ही शिवून टाकत होतो पहिले। आता ती फॅशन झाली, तो फाटलेला पॅन्ट चांगल्या पॅन्टपेक्षा महाग आहे। म्हणजे आम्ही कुठं चाललो, आम्हाला कपडे मिळत नव्हते, इथून फाटत होतं तर आम्ही पटकन शिवून टाकून शाळेत जात होतो। आता तो फाटलेला जास्त घालतात कारण त्याच्यात फॅशन आहे। कुठं चाललो आपण, याचा आपण विचार केला पाहिजे आणि ह्यामधूनच आपल्या भगवान गौतम बुद्धांच्या जो दीक्षा आपल्याला दिली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यातूनच आपल्याला हा मार्ग, चांगला मार्ग, जीवन जगण्याचा मार्ग भगवान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। 1956 साली जेव्हा दीक्षा दिली